जय महाराष्ट्र मंडळी. तर आज आम्ही बनवला आहे तव्यावरचा पिझ्झा. तर तुम्हाला सांगतो पिझ्झा कसा म्हणजे बनवला काय. आम्ही बसलो होतो गार्डनमध्ये. आमच्या मनात आला विचार होता पिझ्झा बनवायचा. तर लगेच वळवला आपला काळा घोडा. काळ्या घोड्यावर 3 जण. तर आम्ही गेलो एका कॅफेमध्ये पिझ्झा बेस शोधायला. तर काय आम्हाला पिझ्झा बेस भेटला नाही. त्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या दुकानात. त्याच्यानंतर आम्हाला तिथं पण काय भेटलं नाही. पण तिथं आम्हाला दिसली कॅडबरी. बघतो तर किंमत होती 200 रुपये. गपचीप वापस ठेवली. दुसरी घेतली 71 परवेडेबल, ती घेतली. बघू आता हा शेवटचा कॅफे काय होते. नाही तर मग हाय मेस आपली जिंदाबाद. तर इथं भेटला की बेस. तर आम्ही गेलो सामान आणायला. त्या दुकानदारानं काय सूरजलाच काम लावले. चॉकलेट काढ, हे काढ, ते काढ. मग ठीक आहे. त्यानंतर आम्ही पूर्ण सामान वगैरे घेतलं. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? कसा आहे सिंगर मग. तर आम्ही लागलो कामाला. घेतली सुरी, केली भाज्यांची कापाकापी. तर मग सगळं झालं पण एक गोष्ट राहिली, तवाच नाही. मग आमच्यातलं कूल गाय म्हणून मग ऋतिकला पाठवलं आम्ही घरमालकाच्या इथे. तिथून आणला त्यांनी तवा. तर आम्ही एक एक सामान टाकायला चालू केले. पहिल्यांदा टाकलं आम्ही चीज. त्याच्यानंतर आलं बघा पनीर. त्याच्यानंतर आलं बघा किसान केचप. कसं आहे नाद खोळाय का नाही. परत शेवटला आलं चीज. त्याच्यानंतर झालं आम्ही ठेवलं गॅसवर. तर फायनली एवढ्या कष्टानंतर आमचा पिझ्झा झालाय तयार. कसा आहे मग सुका पाटील, आणतोय का नाही खतरनाक.